एखाद्याने एखाद्याविषयी एखाद्याचे कान भरणे, तर याने बऱ्याच व्यक्ती प्रभावित होतात. जसं अतिशय हुशार असणारी कैकेयी माता, हिचे कान मंथरेने भरल्यामुळे तिला तिच्या प्रिय पुत्राला वनवासात पाठवणे भाग पडले. तसंच महाभारतामध्ये शकुनीने सुद्धा असेच कान भरल्यामुळे घरातच महाभारत घडलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मोठ्या मोठ्या योद्ध्यांना किंवा ज्ञानी माणसाला सुद्धा विचलित करू शकता. तर तुम्ही आम्ही तर त्यांच्यापुढे अत्यंत क्षुल्लक आहोत. तर अशाच प्रकारचे जे काम आहेत ते एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये न्यूकमर एम्प्लॉई जातो, तिथल्या गोष्टींची किंवा तिथल्या वातावरणाची त्याला काहीही जाणीव नसते. तो खूप इनोसंट असा व्यक्ती असतो. तर इतर जे मंथरा किंवा शकुनी यांच्या ॲटिट्यूडमध्ये असलेले लोक त्या बिचाऱ्या व्यक्तीचा फायदा घेतात आणि तिची जी प्रतिमा आहे किंवा त्याची प्रतिमा जी आहे ती डागाळण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होता कामा नये, म्हणून आपण आपलीच किंवा एखाद्या जबाबदार व्यक्तीने स्वतःची सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून त्याचा निर्णय चांगल्या आणि उत्तम प्रकारे घडवून आणावा किंवा करावा. तर कान भरणे हे अत्यंत वाईट गोष्ट आहे, कारण घुमवून फिरवून ज्या गोष्टी योग्य आहेत त्याचा निर्णय प्रकृती उत्तम प्रकारे करतेच. थँक्यू.